त्यांनी केलेला अर्थातच चर्चा करणं गरजेचं झाले ज्ञानेश्वर। अगदीच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहायला गेलो तर ती स्थिती जी आहे ती या ठिकाणी सध्याला नागपूरमध्ये आहे। वेगवेगळे नेते जे आहेत ते आपापले मत मांडताय, आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करताय। शेतकरी नेते जामकरांनी सांगितलं की आपण चर्चेसाठी जायला हवं कुठतरी, त्यामुळे आपला हा हट्ट सोडावा असं त्यांनी आंदोलकांना आवाहन केलं आणि त्यालाच अनुषंगून बच्चू कडू यांनी देखील त्यांच्या मताला योग्य ठरवत चर्चा व्हायला हवी, चर्चा झाल्याशिवाय आपल्या मागण्या ज्या आहेत ते मान्य होणार नाही, त्यामुळे नक्कीच चर्चा व्हावी। मात्र नेमकी चर्चा मुंबईमध्ये होणार की नागपूरमध्ये होणार याबद्दल अद्यापही जे आहे ते ठाम मत एकंदरीत शेतकरी नेत्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे सर्वांची एकंदरीत चर्चा सुरू आहे। आता चर्चेतून नेमकं मार्ग काय निघतो, नागपूरमध्ये चर्चा होती की मुंबईमध्ये, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। थोड्या वेळामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलकाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी ते नेमकं काय बोलतात, त्यानंतर बच्चू कडू आणि इतर नेत्यांची काय भूमिका असते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर कालपासून जे आहे ते नागपूर वर्धा हा राष्ट्रीय महामार्ग अख्खा जाम करण्यात आलेला आहे, त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। आंदोलनामुळे सामान्य जे नागरिक असतील यांना देखील याचा नाहक त्रास होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा निघावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। त्याच पद्धतीने आता सरकार सुद्धा तातडीने बैठक लावून चर्चा करून यामधून काय तोडगा निघतो यासाठी सरकारचे देखील प्रयत्न सुरू झालेले आहे। मात्र एकंदरीतच आता सध्याला जे आहे ते चर्चा व्हावी कुठे हे नेमकं ठिकाण ठरत नाही, त्यामुळे चर्चा नागपूरला होणार की मुंबईमध्ये हे आता आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देतील आणि त्यानंतर शेतकरी नेते बच्चू कडू असतील आणि इतर नेते जे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील, त्यानंतर जे आहे ते स्पष्ट होतील। ज्ञानेश्वर, जसं आपण सांगितलं की थोड्याच वेळात राज्यमंत्री आशिष जयस्वाल आता आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी येणार आहेत, कुठेतरी बच्चू कडू यांची जी मुख्य मागणी आहे की शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी, या मागणीला घेऊन काही सकारात्मक यावेळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते का ज्ञानेश्वर? अगदीच आंदोलनातील प्रमुख मागणीच ही आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरावा, शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी ही प्रमुख मागणी आहे। आणि यासह दिव्यांग बांधवांच्या काही मानधनाच्या मागण्या आहेत, त्याचबरोबर मच्छीमार बांधवांच्या काही मागण्या आहे आणि इतरही काही अशा जवळपास 22 मागण्या आहेत। त्यामुळे या 22 मागण्या आंदोलनस्थळी जे आहेत ते चर्चेतून सोडविल्या जाऊ शकत नाही, कारण की आंदोलक या ठिकाणी आक्रमक आहे। या 22 मंत्रालयाचे मंत्री एकत्रित बसतील, त्याचे सचिव एकत्रित बसतील, त्यावर चर्चा होईल, त्यानंतर यामधून काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर जे आहे ते मंथन केलं जाऊ शकतं। त्यामुळे त्यासाठी एक योग्य ठिकाण ठरायला हवं होतं आणि तेच सरकारचं देखील म्हणणं आहे की यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जी बैठक मुंबईत बोलवली होती, अगदी आंदोलन सुरू झालं त्याच दिवशी बैठक बोलवल्याने बच्चू कडू जे आहेत त्या बैठकीला गेले नाही आणि स्पष्टपणे नकार दिला होता आणि ते बैठक रद्द करावी लागली। त्यामुळे आता पुन्हा आज सकाळपासून जे आहे ते दोन नेत्यांचे बच्चू कडूंना फोन आलेले आहे। सकाळीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं चर्चेसाठी बच्चू कडूंना फोन आलं, त्यानंतर गिरीश महाजनांचं जे आहे ते बच्चू कडूंना फोन आला आणि आता स्वतः राज्यमंत्री आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलनस्थळी जे आहे ते भेट देण्यासाठी येत आहे। त्यामुळे नक्कीच आता बच्चू कडू आणि एकंदरीत इतर जे काही शेतकरी नेते या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे, या सर्वांमध्ये जे आहे ते एकंदरीत निर्णय काय होतो, बैठक चर्चा जी आहे ते नागपूरमध्ये व्हावी की मुंबईमध्ये व्हावी यावर ते आपलं मत नेमकं कधी स्पष्ट करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। ज्ञानेश्वर, महत्त्वाचं म्हणजे चर्चा होणं गरजेचं आहे, मुंबईत हो की नागपूरमध्ये चर्चा झाली पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यासाठी खरं तर आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट देण्याची काही नेमकी वेळ ठरलेली आहे का, नेमके किती वाजता ते येणार आहेत आणि त्यांच्यासोबत आणखीन काही नेते मंडळी देखील असण्याची शक्यता आहे का ज्ञानेश्वर? अगदीच बच्चू कडूंनी आता थोड्या वेळापूर्वी आपल्या भाषणातून सांगितलं की थोड्याच वेळामध्ये जे आहे ते राज्यमंत्री आशिष जयस्वाल या ठिकाणी येणार आहेत आणि अगदीच आपण पाहायला गेलं तर कोणत्याही जरी मागण्या जरी झाल्या तरी ती सरकार दरबारी त्या संदर्भामध्ये चर्चा होतच असते, त्यावर मंथन होत असते आणि त्यामधून कशा पद्धतीने सरकारने तोडगा काढायचा यावर जे आहे ते निर्णय घेतला जात असतो। त्यामुळे यामध्ये प्रमुख मागणी जी आहे ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरावा, कर्जमाफी व्हावी ही सरसकटची कर्जमाफीची मागणी जी आहे ते या ठिकाणी रेटून धरण्यात आलेली आहे। त्यामुळे याशिवाय तरी हे आंदोलन मागे होणार नाही अशी सद्यस्थिती या ठिकाणी जी आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे सरकारने मुंबई किंवा नागपूरमध्ये कुठेही जरी चर्चेला बोलवलं तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही प्रमुख मागणी मान्य न झाल्यास आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। त्यामुळे नक्कीच चर्चा आता नेमकी होणार कुठे हे ठरणं अगोदर महत्वाचं आहे आणि त्यानंतर चर्चेतून नेमकं निर्णय आणि सरकार कोणकोणते GR जे आहे ते या मागण्या संदर्भात काढतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात येतो का हे देखील पाहणं महत्वाचं असेल। त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये तरी रस्ता अख्खा जाम करण्यात आलेला आहे, आंदोलक आक्रमक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलक पसरले आहे, काही ठिकाणी रेल्वे रुळावर आताच काही आंदोलक जे आहे ते चालले गेले होते, मात्र त्यांना परत येण्याचं बच्चू कडूंनी आवाहन केलेलं आहे। आता थोड्याच वेळामध्ये आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचतील, त्यानंतर बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते चर्चेसाठी नेमकी आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल।
ज्ञानेश्वर, मोठा पाठिंबा खरं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा बच्चू कडूंना पाहायला मिळतोय. बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत, आपल्या मागण्यांवर ठाम आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ही आक्रमक भूमिका पाहता लवकरात लवकर तोडगा निघणं अत्यंत गरजेचं झालंय. ज्ञानेश्वर, अगदीच आपण इथली नागपूरची परिस्थिती जर बघितली तर नागपूरचा समृद्धी महामार्ग सद्यस्थितीमध्ये बंद असल्याच्या मार्गावर आहे. सोबत जबलपूर जाणारा महामार्ग तो बंद आहे. नागपूर वर्धा मार्ग हा सुद्धा बंद आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या मार्गांवरती जे आहे ते वाहतुकींची वर्दळ असते, ती वाहतुकींची वर्दळ सध्याला ठप्प पडल्यामध्ये जमा आहे. रात्रीचं दृश्य जर नागपूरमधलं जर पाहायला गेलं तर अनेक कर्मचारी जे आहेत ते बसेसने किंवा आपल्या खासगी वाहनाने घरी जात होते. काही परिवार आपल्या वाहनाने प्रवास करत होते, तर ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने त्यांना आपली वाहने जागीच थांबून जे आहे ते पायी चालत शहर गाठावं लागलं. आणि आसपासच्या परिसरामध्ये कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था दूर दूर पर्यंत दिसून येत नाही. अक्षरशः माध्यम प्रतिनिधी सुद्धा सकाळपासून बिना चहापान बिना नाश्त्याचं या ठिकाणी जे आहे ते बातमी प्रसारित करताय, अशी स्थिती जी आहे ते या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर तोडगा जे आहे ते काढणं अत्यंत महत्वाचं असेल. आणि यामधून आता राज्य सरकारचं माध्यमातून जे आहे ते राज्यमंत्री आशिष जयस्वाल थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी नेते चर्चेसाठी सध्याला ठिकाण कोणतं निवडतात, ते नागपूर असेल की मुंबई असेल, हे पाहणं महत्वाचं असेल. आणि त्यावर आपली भूमिका काय स्पष्ट करतात ते अगदी थोड्या वेळामध्ये आता स्पष्ट होणार आहे. ज्ञानेश्वर, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते. मी पुन्हा येईन तुमच्याकडे आणि काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून घ्यायची आहेत. मात्र त्याआधी बच्चू कडू यांनी देखील या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली, ती आधी ऐकूया. आम्ही रेल्वेवर जाईन, आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवल्या माणसं बुट्टीबोरीला, इकडे आमच्यासोबत चर्चा करतात, तिकडे माणसं अडवत आहे. ही नालायकी आम्ही खपून घेणार नाही. काय तिकडे 2 पोलीस वरते गेले, हे 2 पोलीस ऐकते का? एवढे जणांना टाकला खाली तर मग काय बोंबला. तर आपण ऐकलं की बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरू आहे. आणि जोपर्यंत प्रशासनाच्या वतीनं कोणी प्रतिनिधी नागपुरात येऊन चर्चा करत नाही, जोपर्यंत काही तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही आपल्या भूमिकेवर. बच्चू कडू हे ठाम आहेत. आणि यासोबतच आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे. ज्ञानेश्वर, गेल्या 2 दिवसांपासून आपण क्षणाक्षणाची अपडेट जी आहे लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आपण ग्राउंडवर आहात. ग्राउंड रिपोर्ट जी आहे ती पूर्णपणे अप टू डेट जी आहे, अपडेट जी आहे ती आपण प्रेक्षकांना देत आहोत. आंदोलकांशी आपण बातचीत केलेली आहे का? आंदोलकांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे? अगदी आंदोलक जे आहे ते अगदी आक्रमक आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते शेतकरी बांधव या ठिकाणी सहभाग झाले आहेत. त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील ते सहभाग झाले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये महिला दिव्यांग भगिनी देखील या ठिकाणी जे आहे ते सहभाग झाले. आपण सकाळी जे आहे ते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण अक्षरशः पाहू शकतो की कोणतीही या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे अगदी रस्त्यावर झोपण्याची वेळ जी आहे ती आंदोलकांवर आलेली होती. विशेषतः म्हणजे महिलांना सुद्धा याच ठिकाणी झोपावं लागलं होतं. त्यामुळे नक्कीच रात्रीचं जे काही वातावरण होतं आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांना ज्या काही अडचणी निर्माण झाल्या याचा आपण अंदाज जे आहे ते या ठिकाणी बांधू शकतो. त्यामुळेच आता जे आंदोलक जे आहे ते कुठेतरी आक्रमक होत आहे, कारण की कालपासून जे आहे ते आंदोलक या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहे. अद्याप सरकारकडनं जे आहे ते कोणताही तोडगा निघू शकलेला नसल्यामुळे आता जशी जशी वेळ वाढते तशी तशी आंदोलक जे आहे ते या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळते. काही ठिकाणी रस्त्यावरती जाळपोळ देखील झाली. रेल्वे रूळ जे आहे ते अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला. त्यामुळे नक्कीच आता चर्चा कधी होते आणि चर्चेतून मार्ग कधी निघतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. अन्यथा हे आंदोलन अजूनही आक्रमक किंवा तीव्र होण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. संपूर्ण वाहतूक ठप्प झालेल्या, अनेक माल वाहतूक गाड्या रात्रीपासून जे आहे ते